खाली बसा, सगळे खाली बसा. जरा वारी येते. बसा खाली, वारी बसा सगळे. कवठेमंकाळमध्ये सध्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपला कुठेतरी पराभव होतोय की काय या भीतीने माजी खासदार या जिल्ह्याचे जे होते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून काम करतायत, जी काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतोय, त्यातल्या एका व्यक्तीच्या, जे आमचे पदाधिकारी आहेत, या शहराचे माजी उपनगराध्यक्ष आहेत आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी 7 वाजता त्यांच्या आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे, मग आई असतील, पत्नी असतील, यामध्ये आल्या. आईंना, ज्यांचं वय 76 वर्ष आहे, त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली. मुलगा मध्ये आला, मुलाला मारण्यात आलं आणि एकूण 10-15 जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला, त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानक आणि सकाळी घडल्यामुळे, अगदी कुणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला. आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत. गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे. त्या घरासमोर एक CCTV कॅमेरा होता, त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये संबंधित फुटेज आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि या संबंधीचा सगळा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये असेल किंवा तासगाव तालुक्यामध्ये असेल, अशा पद्धतीच्या वृत्तीचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्याही पद्धतीची वृत्ती खपवून घेणार नाही, हा संदेश सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला द्यायचा आहे. कारण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जर घरातल्या माता भगिनींसह मारहाण होत असेल तर आज तासगाव कवठेमंकाळ सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्नचिन्ह आज राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेला आहे. आणि सत्तेचा जो अहंकार आलेला आहे, सत्तेचा जो माज आलेला आहे, तो माज येत्या महिनाभरामध्ये उतरवल्याशिवाय या मतदारसंघातली सुज्ञ जनता स्वस्थ बसणार नाही, हा विश्वास मला आपल्याला द्यायचा आहे. विरोधी गटांचा दावा केला जातो की त्यांच्या PA ला काहीतरी काल मारहाण झाली, काय वाटतं? कुठल्याही पद्धतीची मारहाण काल झालेली नव्हती. काल मारहाण झाली असती तर कालच येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे होता. एखाद्या घटनेचा अप्रचार कशा पद्धतीने करावा हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे की अशा पद्धतीची कृत्य कोण करू शकतं हे या मतदारसंघातल्या नागरिकांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा अप्रचार जे करायचा प्रयत्न करतात हे लोकांना पटणार नाही. त्यामुळे असा बालिशपणा त्यांनी थांबवला पाहिजे असं मला वाटतं. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या PA जो आहे खंडू होवाळे म्हणून, त्या PA ला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली. रात्रीची वेळ होती, वाद होऊ नये, भांडण होऊ नये म्हणून PA काही रात्री कुणालाही सांगितलं नाही. सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेली आहे. आयाज आणि त्याच्याबरोबर 2 जण होते. त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी 3 थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली. सकाळी मी विचारायला गेलो, त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो. माझ्या PA पर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही. आणि तो दलित समाजाचा माझा PA आहे, तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार. त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली, एकेकाला ताणून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे. पुन्हा आज सांगतो, अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना 2 मुस्काडीत मारण्यात ही वस्तुस्थिती आहे, नाकारत नाही. आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण, रात्री माझ्या PA ला मारहाण केलेली आहे. आमची फिर्याद दाखल 1-2 तासात आम्ही करतोय. वाद वाढू नयेत, गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला. पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय. तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.